शांती. आज 29/8/2021 ची अव्यक्त बाप दादांची अव्यक्त मुरली आहे. रिवाइज डेट 12/3/88. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे 3 प्रकारचा स्नेह आणि हृदयासीन स्नेही मुलांच्या विशेषता. आज बाप दादा आपल्या स्नेही, सहयोगी आणि शक्तिशाली अशा 3ही विशेषतांनी संपन्न मुलांना पाहत आहेत. ह्या 3 विशेषता ज्यांच्यामध्ये समान आहेत तीच विशेष आत्म्यांमध्ये पहिल्या क्रमांकाची आत्मा आहे. स्नेही पण असावे आणि नेहमी प्रत्येक कार्यात सहयोगी पण असावे, त्यासोबतच शक्तिशाली सुद्धा असावे. स्नेही तर सर्वजण आहेत, परंतु स्नेहामध्ये एक आहे हृदयाचा स्नेह, दुसरा आहे वेळेनुसार स्वार्थाचा स्नेह आणि तिसरा आहे नाईलाजाने ठेवलेला स्नेह. जे हृदयाचे स्नेही आहेत त्यांची विशेषता असेल की ते सर्व संबंध, सर्व प्राप्ती नेहमी सहज आणि स्वतः अनुभव करतील. एका संबंधाची पण अनुभूती कमी होणार नाही. जशी वेळ तसे संबंधाच्या स्नेहाचे विभिन्न अनुभव करणारे, वेळेला समजणारे आणि वेळेप्रमाणे संबंधांना सुद्धा जाणणारे असणार. जेव्हा पिता शिक्षकाच्या रूपात श्रेष्ठ शिक्षण शिकवत आहेत, अशा वेळी शिक्षकाच्या संबंधाचा अनुभव न करता मित्राच्या रूपाच्या अनुभूतीमध्ये किंवा आत्मिक संवादामध्ये शिक्षणाकडे लक्ष देऊ शकणार नाही. जर अभ्यासाच्या वेळी कोणी म्हणाले की मी आवाजाच्या पलीकडे जाण्याच्या स्थितीचा शक्तिशाली अनुभव करत आहे, तर हे योग्य आहे का? कारण जेव्हा पिता शिक्षकाच्या रूपात शिक्षणाद्वारे श्रेष्ठ पदाची प्राप्ती करवण्यासाठी येतात, तर त्यावेळी शिक्षकासमोर ईश्वरीय विद्यार्थी जीवन हेच योग्य आहे. ह्यालाच म्हटले जाते वेळेची ओळख करून संबंधांची ओळख करणे आणि संबंधानुसार स्नेहाच्या प्राप्तीचा अनुभव करणे. बुद्धीला हीच एक्सरसाइज करवा की जसे वाटेल, ज्यावेळी वाटेल त्यावेळी त्या स्वरूपात आणि स्थितीमध्ये स्थित होता आले पाहिजे. जसे देहावर ओझे असेल तर देहाला सहजपणे वाकवता येत नाही, त्याचप्रमाणे बुद्धी मंद असेल म्हणजे कोणत्या तरी प्रकारचे व्यर्थ ओझे असेल, व्यर्थ कचरा असेल, कोणती तरी अशुद्धी असेल, तर अशी बुद्धी असणारी ज्यावेळी जशी हवी तशी बुद्धी बदलू शकत नाहीत. म्हणून खूप स्वच्छ, अतिसूक्ष्म, दिव्य आणि बेहदची विशाल बुद्धी असावी. अशी बुद्धी असणारे सर्व संबंधांचा अनुभव ज्यावेळी ज्या संबंधामध्ये पाहिजे तसा करू शकतात. स्नेही तर सर्वजण आहेत, परंतु सर्व संबंधांचा स्नेह वेळेप्रमाणे अनुभव करणारे नेहमी अशा अनुभवामध्ये व्यस्त असतात. प्रत्येक संबंधाच्या विभिन्न प्राप्तींमध्ये एवढे लवलीन राहतात, मग्न राहतात की कोणत्याही प्रकारचे विघ्न त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. म्हणून स्वतः सहज योगी स्थितीचा अनुभव करत राहा. ह्यालाच पहिल्या क्रमांकाची स्नेही आत्मा म्हणतात. स्नेहामुळे असे आत्मे वेळेनुसार प्रत्येक कार्यात स्वतःच सहयोगाची प्राप्ती करतील. म्हणून स्नेह अखंड, अटल, अचल, अविनाशी अनुभव होईल. तर समजले? हीच आहे पहिल्या क्रमांकाच्या स्नेही आत्म्याची विशेषता. दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची वर्णन करण्याची आवश्यकताच नाही, कारण सर्वजण चांगल्या प्रकारे जाणतात. तर बाप दादा
अशा स्नेही मुलांना पाहत आहेत. सुरुवातीपासून आत्तापर्यंत स्नेह एकरस राहिला आहे आणि वेळेप्रमाणे, समस्येप्रमाणे व ब्राह्मण आत्म्यांच्या संपर्कानुसार बदलत राहतो. त्यातही फरक पडतोच ना. आज स्नेहाबद्दल ऐकवले, नंतर सहयोग आणि शक्तिशाली स्थिती ह्यावर सांगितले जाईल. तीनही शक्ती गरजेच्या आहेत. तुम्ही सर्व असेच आहात ना. सराव आहे ना. जिथे जेव्हा बुद्धीला स्थिर करावेसे वाटेल तसे करता ना. नियंत्रण शक्ती आहे ना. नियमांची शक्ती तेव्हाच येते जेव्हा नियंत्रणाची शक्ती असते. आणि जे स्वतःला नियंत्रित करू शकत नाहीत ते राज्याला काय नियंत्रित करणार. त्यामुळे स्वतःला नियंत्रित ठेवण्याचा अभ्यास आत्ताच पाहिजे, तरच राज्याधिकारी बनणार. तर समजले. आज तर भेटणाऱ्यांचा कोटा पूर्ण करायचा आहे. तर पहा, संगम युगात किती पण संख्येच्या बंधनात बांधले तरी पण बांधू शकता का. दिलेल्या संख्येपेक्षा जास्तच येतात. म्हणून वेळेला, संख्येला आणि ज्या देहाचा आधार घेतात त्याला पाहून त्या विधीप्रमाणे चालावे लागते. वतनमध्ये हे सर्व पाहण्यास मिळत नाही, कारण सूक्ष्म देहाची गती ही स्थूल देहापेक्षा अधिक तीव्र आहे. एका बाजूला साकार देह आणि दुसऱ्या बाजूला फरिश्ता स्वरूप, दोन्हींमध्ये किती अंतर असेल. खरंच फरिश्ता किती वेळात पोहोचेल. खूप अंतर आहे. ब्रह्मा बाबा सुद्धा सूक्ष्म शरीरधारी बनून किती तीव्र गतीने चारही बाजूला सेवा करत आहेत. तेच ब्रह्मा देहधारी असले असते तर. आणि आता सूक्ष्म शरीरधारी बनून किती तीव्र गतीने पुढे जात आहेत आणि पुढे घेऊन पण जात आहेत. हा तर अनुभव करत आहात ना. सूक्ष्म देहाची गती ह्या दुनियेतील सर्वात तीव्र गती असणाऱ्या साधनांपेक्षा तीव्र आहे. एकाच सेकंदात त्याच वेळी अनेकांना अनुभव करवू शकतात. ज्यामुळे सर्वजण एकाच वेळी म्हणतील की आम्ही ह्यावेळी त्यांना पाहिले, त्यांना भेटलो. प्रत्येकाला असे वाटेल की मी आत्मिक संवाद केला, मी भेटलो, मला मदत मिळाली. कारण तीव्र गतीमुळे एकाच वेळी प्रत्येकाला असा अनुभव करवला जाऊ शकतो. फरिश्ता जीवन बंधनमुक्त जीवन आहे. जरी सेवेचे बंधन आहे, परंतु गती एवढी तीव्र आहे की जेवढे करणार तेवढे करूनही मुक्त असणार. जेवढे प्रिय तेवढेच निराळे असणार. सर्वांकडून करून सुद्धा घेतील, परंतु करवून घेताना अशरीरी फरिश्ता असल्याने सदैव स्वतंत्र स्थितीचा अनुभव होईल. कारण देह आणि कर्मांच्या अधीन नाहीत. तुम्हाला पण अनुभव आहे की जेव्हा फरिश्ता रूपात एखादे कार्य करता तर बंधनमुक्त हलकेपणाचा अनुभव करता. आणि जे आहेतच फरिश्ता त्याच लोकाचे आहेत, तोच देह आहे. तर त्यांना काय अनुभव होत असेल हे जाणून घेऊ शकता ना. अच्छा, चारही बाजूंच्या हृदयासीन स्नेही मुलांना, सदैव दिव्य, विशाल, बेहद बुद्धिवान मुलांना, सदैव ब्रह्मा बाबांसमान फरिश्ता स्थितीचा अनुभव करून तीव्र गतीने सेवेमध्ये, स्व उन्नतीमध्ये सफलतेला प्राप्त करणाऱ्या, सदैव सहयोगी म्हणून पित्याच्या सहयोगाचा अधिकार अनुभव करणाऱ्या अशा विशेष आत्म्यांना, समान बनणाऱ्या महान आत्म्यांना बाप दादांची आठवण आणि नमस्ते. आम्हा मुलांची सुद्धा बाप दादांना आठवण आणि नमस्ते. ह्यानंतर अव्यक्त बाप दादांसोबत वैयक्तिक मुलाखत. पहिला ग्रुप. सदैव बेफिकर बादशाह आहात ना. जेव्हा बाबांना सर्व जबाबदारी दिली तेव्हा कोणत्या गोष्टीची चिंता. आपल्यावर जबाबदारी असते तेव्हा चिंता असते.
काय होईल, कसे होईल? आणि जेव्हा बाबांकडे सर्व जबाबदारी देऊन टाकता तर कसली चिंता? बाबांना चिंता का तुम्हाला? बाबा तर सागर आहेत, त्यांच्याकडे चिंता नाही. तेव्हा बाबा सुद्धा चिंतामुक्त आणि मुलं सुद्धा चिंतामुक्त. मग जे कर्म करणार तर कर्म करण्याआधी हा विचार करा की मी विश्वस्त आहे, म्हणजे ट्रस्टी आहे. विश्वस्त खूप प्रेमाने काम करतात, परंतु कोणतेही ओझे घेत नाहीत. विश्वस्त म्हणजे सर्व काही बाबांचे. तेव्हा तुझे म्हणण्यातच प्राप्ती सुद्धा आहे आणि हलकेपणा पण आहे. काम सुद्धा चांगले होईल, कारण जशी स्मृती तशी स्थिती. तुझे म्हणजे पित्याची स्मृती. कोणी पारंपरिक महान आत्मा नाहीत. तेव्हा तुझे म्हटल्यानंतर कार्यसुद्धा चांगले आणि स्थितीसुद्धा चिंतामुक्त. जर बाबाच सांगत असतील की मला चिंता देऊन टाका, आणि जर अशी ऑफर मानत नसतील तर काय म्हणावे? बाबांची ऑफर आहे, सोडून द्या. तर सदैव चिंतामुक्त राहा आणि दुसऱ्यांना चिंतामुक्त बनवण्याची विधी सांगा. खूप आशीर्वाद मिळत राहतील. कोणाचे ओझे किंवा चिंता घ्या तर ते मनातून आशीर्वाद देतील. तेव्हा स्वतः पण बेफिकर बादशाह आणि दुसऱ्यांच्याही शुभ भावनेच्या दुवा मिळतील, म्हणजे आशीर्वाद मिळेल. तेव्हा बादशाह आहात, अविनाशी धनाचे बादशाह. तर बादशहाला कशाची चिंता असेल? विनाशी बादशहांना चिंता असते, परंतु तुम्ही तर अविनाशी बादशाह आहात. दुसरा ग्रुप, अल्पकाळाचे सुख आणि अविनाशी सुख दोन्हींचा पण अनुभव आहे ना. अल्पकाळाचे सुख आहे स्थूल साधन आणि अविनाशी सुख आहे ईश्वरीय सुख. तर सर्वात चांगले सुख कोणते आहे? ईश्वरीय सुख जेव्हा प्राप्त होते तेव्हा विनाशी सुख आपोआपच त्यामागे येते. ज्याप्रमाणे उन्हामध्ये चालत असताना त्याची परछाया स्वतःच मागे येते आणि कोणी छायेच्या मागे गेले तर काहीच मिळत नाही. तर तेव्हा जो कोणी ईश्वरीय सुखाच्या मागे जाईल त्यामागे अल्पकाळाचे सुख स्वतःहूनच येत राहील. त्यासाठी मेहनत करावी लागणार नाही. असे म्हणतात की जिथे परमार्थ असतो तिथे व्यवहार स्वतःच सिद्ध होतो. असे ईश्वरीय सुख परमार्थ आहे आणि विनाशी सुख व्यवहार आहे. तर परमार्थामागे व्यवहार आपोआपच येतो. तेव्हा सदैव ह्याच अनुभवामध्ये राहा, ज्यामुळे दोन्हींची प्राप्ती होईल. नाही तर एक मिळेल आणि ते सुद्धा विनाशी. कधी मिळेल तर कधी मिळणार सुद्धा नाही, कारण विनाशी गोष्ट आहे ना. तर त्याने काय मिळणार? जेव्हा ईश्वरीय सुख प्राप्त होते तेव्हा सदैव सुखी बनणार. दुःखाचे नावनिशाण सुद्धा राहत नाही. ईश्वरीय सुख मिळाले म्हणजे सर्व काही मिळाले, कोणतीच प्राप्ती राहत नाही. अविनाशी सुखामध्ये राहणारा विनाशी गोष्टींपासून निराळा होऊन त्याचा वापर करेल, त्यामध्ये फसणार नाही. तिसरा ग्रुप, सदैव स्वतःला कल्पापूर्वीचे विजयी पांडव समजता का? जेव्हा पांडवांचे स्मरण चित्र पाहता तेव्हा असे वाटते का की ही आपलीच आठवण आहे? तेव्हा पांडव म्हणजे सदैव मजबूत राहणारे. त्यामुळे पांडवांचा देह सुद्धा मोठा दाखवतात, कमजोर नाही. आत्मा बहादूर आहे, शक्तिशाली आहे, म्हणून देह सुद्धा शक्तिशाली दाखवतात. पांडवांचा विजय प्रसिद्ध आहे. कौरव अक्षौणी होते तरी सुद्धा ते पराजित झाले आणि पांडव 5 असूनही विजयी झाले. का विजयी बनले? कारण पिता सोबत होते ना. पांडव शक्तिशाली आहेत, त्यांच्याकडे आध्यात्मिक शक्ती आहे, म्हणून अक्षौणी कौरवांची शक्ती त्यांच्यासमोर टिकली नाही. तर असेच आहात ना. माया कोणत्याही रूपात आली तरी सुद्धा तिचा पराभव झालाच पाहिजे, विजय नाही.
ह्याला म्हणतात विजयी पांडव. माता सुद्धा पांडव सेनेत आहेत ना. मैदानात आहेत का घरात आहेत? तेव्हा सदैव विजयी नशेमध्ये पुढे जात राहा की आपण पांडव सेनेतील विजयी पांडव आहोत. चौथा ग्रुप, स्वतःला बेहदच्या निर्मितीचे निमित्त सेवाधारी समजता का? बेहदचे सेवाधारी म्हणजे कोणताही मीपणा किंवा माझेपणा न येणे. बेहदमध्ये न माझे न मी, सर्व काही बाबांचे, मी सुद्धा बाबांचा, सेवा सुद्धा बाबांची. ह्यालाच म्हणतात बेहद सेवा. असे बेहदचे सेवाधारी आहात का? का हदमध्ये येता? बेहदचे सेवाधारी बेहदचे राज्य प्राप्त करतात. सदैव बेहद पिता, बेहद सेवा, बेहद राज्य भाग्य हे स्मृतीमध्ये ठेवा, तर बेहदचा आनंद राहील. मर्यादित आनंद गायब होऊन जाईल. बेहदमध्ये सदैव आनंद असतो. ह्यानंतर विदाईच्या वेळेस बाप दादांचे महावाक्य. आता सेवेचे नियोजन खूप चांगले केले आहे. सेवा सुद्धा वास्तविकतेमध्ये उन्नतीचे साधन आहे. हे जर सेवेच्या रीतीने केले तर सेवा पुढे घेऊन जाईल. फक्त स्वच्छ बुद्धीने नियोजन करावे. कोणतीही मनमत त्यामध्ये मिसळू नये. जसे एखादी चांगली गोष्ट केली आणि त्यामध्ये हवेने कचरा पडला तर काय होईल? अशा वेळी खूप सांभाळ करता ना, तेव्हा इकडचे तिकडचे काहीही मिसळता कामा नये. असे सेवेचे चांगले नियोजन करा. सेवेमध्ये मेहनत नाही तर तो आनंद असतो, कारण मनातून करता ना. उमंग उत्साह चांगला ठेवता. बाप दादा सेवेचा उमंग उत्साह पाहून आनंदी होतात. फक्त त्यामध्ये काहीही मिसळू नये, तर वेळ किंवा वेळेनुसार सेवा केल्यास 4 पटीने सेवा होईल. स्वच्छ बुद्धी जलद गतीच्या सेवेला प्रत्यक्ष करेल. आता सुद्धा विचार करावा लागतो ना की हे करावे का करू नये. हे होणार नाही, ते होणार नाही. परंतु सर्वांची एकच बुद्धी झाली की ज्याने केले ते चांगले केले, जे केले ते चांगले केले. हा पाठ पक्का केल्यावर तीव्र गतीने सेवा आरंभ होईल. तसे पण सेवेची गती अधिक तीव्र आहे. पुढे जात आहात. सफलता सुद्धा मिळत आहे. परंतु आत्ताच्या हिशोबाने, विश्वातील आत्म्यांना संदेश देण्याच्या हिशोबाने आत्तापर्यंत एका कोपऱ्यापर्यंतच गेले आहात. कुठे 700 करोड आत्मे आणि कुठे संदेश 1 करोड किंवा 2 करोड पर्यंत पोहोचला आहे. अजून कितीतरी जण बाकी आहेत. राजधानीच्या जवळ पोहोचले आहेत, परंतु सर्वजण पाहिजे. वारसा सर्वांना द्यायचा आहे. जरी मुक्ती द्या, जीवन मुक्ती द्या, परंतु द्यायचे तर सर्वांनाच आहे ना. एकही बाबाचा मुलगा वंचित राहू नये. कसे पण करून बाबांचे वारस अधिकारी बनवायचे आहे. जरी कोणत्याही विधीने संदेश सांगा. ह्यासाठी तीव्र गती असावी. तर अशी पण वेळ येत आहे, सेवा होत राहील. आता हळूहळू सर्व धर्मातील आपल्या विचारांमध्ये बदल आणत आहेत. पूर्वी कट्टर होते, आता बदल होत आहे. जरी ख्रिश्चन असतील किंवा मुस्लिम, परंतु भारताच्या तत्वज्ञानाचा मनातून आदर करत आहेत. कारण भारताच्या तत्वज्ञानामध्ये सर्व प्रकारची रमणीकता आहे. असे दुसऱ्या धर्मांमध्ये नाही. कथाच्या रूपात किंवा नाटकाच्या रूपात भारताच्या तत्वज्ञानाचे ज्या प्रकारे वर्णन करतात तसे दुसऱ्या धर्मांमध्ये कुठे पण नाही. म्हणून जे एकदम कट्टर होते ते सुद्धा मनातून समजतात की भारताचे तत्वज्ञान, त्यातही आदी सनातन तत्वज्ञान काही कमी नाही. असे दिवस सुद्धा येतील जेव्हा सर्वजण म्हणतील की जर तत्वज्ञान कोणते असेल तर ते आदी सनातन धर्माचे आहे. हिंदू शब्दामुळे बिघडतात, परंतु आदी सनातन धर्माचा आदर करतील. ईश्वर एक आहेत,
तर धर्मसुद्धा एकच आहे. आपल्या सर्वांचा धर्म पण एकच आहे. तर अशा प्रकारे हळूहळू आत्म्याच्या धर्माकडे आकर्षित होत जातील. आजचे वरदान आहे, मनन शक्तीद्वारे व्यर्थच्या वजनाला समाप्त करणारे सदैव शक्तिशाली भव. विस्तार आहे, आत्म्यावर व्यर्थचेच वजन आहे. व्यर्थ संकल्प, व्यर्थ वाणी, व्यर्थ कर्म ह्यामुळे आत्मा वजनदार झाली आहे. आता ह्या वजनाला संपवून टाकायचे आहे. ह्या वजनाला संपवण्यासाठी सेवेमध्ये व्यस्त रहा. मनन शक्तीला वाढवा. मनन शक्तीने आत्मा शक्तिशाली बनेल. जसे भोजन पचवल्यानंतर त्याचे रक्त बनते, नंतर ते शक्तीचे काम करते, त्याचप्रमाणे मनन केल्याने आत्म्याची शक्ती वाढते. आजचे बोधवाक्य आहे, जो आपल्या स्वभावाला सरळ बनवतो त्याचा वेळ व्यर्थ जात नाही. ओम शांती.